आरती स्वामी निरंजन रघुनाथ, आरती स्वामी निरंजन रघुनाथ. तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार. भक्तासी तरी तारितसे परी, भक्तासी तरी तारितसे परी, दुष्टा करुणी मार, दुष्टा करुणी मार. तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार. पहा पहा माझ्या नामे क्या, पहा पहा माझ्या नामे क्या, केला बहु उद्धार, केला बहु उद्धार. तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार. भक्त अभक्ता साठी युगायुगी, भक्त अभक्ता साठी युगायुगी, धरितो मी अवतार, धरितो मी अवतार. तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार. भक्तांच्या दरी अंकित घरचा, भक्तांच्या दरी अंकित घरचा, झालो पाडीवार, झालो पाडीवार. तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार. निरंजन मी असता या जगी, निरंजन मी असता या जगी, झालो की साकार, झालो की साकार. तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार. कोणतरी एखादं आपल्याला नुसतं जरी म्हणालं की तारीन, असं बरं वाटतं सर. साधा आपल्याला ज्यांना अडचण आहे, आता त्यांना इथे बाहेर दारात पोचवायला वाहन आहे असं क्षणभर वाटलं, किंवा काय रिक्षा मिळेल तर वाट पाहतायत खाली असं जर वाटलं, तर नुसते एवढे शब्दांसुद्धा माणसाला अगदी चटकन खाली गेलो वाहन मिळालं असं वाटतं. इतकं साधा आपल्या शब्दांनी समाधान होतं. तर तारीनं दुस्तर हा संसार म्हटल्यावर आपल्याला मनाला नुसत्या म्हणण्यासुद्धा समाधान झालेलं असतं. शोधतो ते आपण फक्त आपल्या व्यवहाराशी कुठे काय
कसं लागू पडतं. आपल्या घरी 4 पाहुणे यायचे असले, आता कुठल्या बाजूचे ते काही सांगत नाही, तर त्याच्यावर बरंच काय काय बदलतं असं ऐकतो मी. म्हणजे आपण असं समजू की मुलाच्या सासूरवाडीचे आहेत, मुलीच्या सासूरवाडी असं काहीतरी तिकडच्या बाजूचं म्हणू आपण, सुनबाईंच्याकडचे आहेत वगैरे असं. ती नेमकी घरी नाही, अशा वेळी सगळं त्यांचं व्यवस्थित झालं पाहिजे. पुन्हा धास्ती ऐकून घ्यायला नको, मी नसताना आले, एवढं साधं केलं नाही. आणि समजा सकाळी उठल्या त्या धास्तीत रात्री झोपलोय आणि सकाळी उठल्या ते 5-50 माणसांचा स्वयंपाक असा असा करतील, सगळ्यांना तोंड देतील, वातावरण एकदम छान ठेवतील, कुठल्याही प्रसंगात कसंही कोणी येऊ त्याचं व्यवस्थित करतील. अशा एखाद्या आपल्या जवळच्या मावशीविषयी सकाळी 7-7:30ला बेल वाजवून आहे, वा सुटलो ये तुझीच वाट बघतो. प्रपंचात खरोखर तर काय माणसाची अवस्था असेल अशी तो कोणाची तरी वाट बघत असतो. तसं आपलं भगवंताबद्दल वाह तारीन म्हणतोय ना, येव हे आमची या अशी परिस्थिती आहे. काय सगळ्या बाजूनी प्रपंचिक अडचणीत आहे. पैसा नाही, चणचण त्याची अडचण, काळजी लागली सारखी, कसं भागेल. कुणाकडे जास्त आहे त्याची अडचण, अलीकडे ती पण अनुभवायला मिळतं. पूर्वी असलं काय फारसं अनुभवायला मिळायचं नाही. कुणीतरी राजेराजवाडे असायची, कशाला तिकडे आपल्याला प्रवेश मिळणं सुद्धा कठीण, त्यामुळे त्यांची चिंता आपल्याला काय माहिती नव्हती. आता तसं काय राहिलं नाही, आता हेही पाहायला मिळतं. असले म्हणजे नातेवाईक गोळा होतात, नसले म्हणजे दूर जातात. चिंतेतून काही माणसाची सुटका नाही. काय अवस्था आहे प्रपंचकाची, त्यासाठी उठलं. त्याला जर असं कोणीतरी तारणारा भेटला, परीक्षा नाही ना, जसं अभ्यास समोर दिसत असतात, सगळी काळजी. आजकाल नोकरीतल्या अनिश्चितता खूप हे असतं, वातावरण एकसारखं. किती जरी सगळं व्यवस्थित असलं तरी ते बॅकअप माइंड म्हणतात तसं कुठेतरी एक मनात एक मागे कुठेतरी वावरत असतं की समजा असं की झालं पुढे सुरू. झोप तासभर काही लागत नाही पुढे विचार करता तेव्हा ती कॉम्पिटिशन असते. हे पुढं भवितव्य, पुन्हा हे सगळं केल्यावर पुढचं भवितव्य, असं सगळीकडून हे झाले. तर ह्या प्रपंचिक अडचणींना काही अंत नाही. अंत नाही म्हणजे एक विचित्र अवस्था आहे असं माझ्या लक्षात येतं. समजा एखाद्या परीक्षेला म्हणजे कशी पंचायत कशी आहे ते सांगतो, आपल्याला माहिती आहे तरी पण ठेवतो समोर. समजा एखादी परीक्षा आहे, म्हणजे पहिले आलेले होत आपण, एखादा समारंभ आहे, आता जायचं आहे किंवा काय कार्यक्रम आहे तिथं जायचं आहे, तर तिथं सुद्धा आता पहिलं आलेलं आहे म्हणलं लोक आपल्याला ओळखतीलच, अशाची सुद्धा ओळखतील ना अशी चिंता वाटते. गेल्याबरोबर त्यांना कळेल की हाच तो वगैरे जे फोटो आलेले असतात ते, असं ते ओळखतील, त्याची सुद्धा चिंता आहे. आता शिक सगळं झाले, पहिले आलं सगळं चांगलं झाले, तर काय ते पुढे होणारच आहे काय ते, पण ओळखतील. आणि समजा नापास झालं असलं तरी चिंताच, कोण ओळखणार नाही ना, कोण काही त्याबद्दल विचारणार नाही ना, रिझल्ट लागले तर त्याला माहीत नसेल ना, तर काय चिंतेचं स्वरूप मला काही कळत नाही. की ही पण चिंताच आहे, ही चिंताच आहे ना शेवटी, की परीक्षेचे रिझल्ट लागलेत हे कोणाला कळलं नाही ना, ही पण चिंताच आहे. आणि कळलंय ना ही पण चिंताच नाही का. तुम्ही विचार करा की माणसाला अस्वस्थ ठेवणारी गोष्ट आहे ती शेवटी. तेव्हा कशाही बाजूनी माणसाला हा सगळा अस्वस्थ ठेवणारा प्रपंच आहे, एवढं खरं. साधा माणसाला आजार झाला, अगदी ही व्यवहारातलं बघतो मी नेहमी, म्हणून मला त्या प्रपंचाच्या दुस्तरपणाची सगळी जाणीवसारखी होते. आजार झाला, जसं ही परीक्षेचं झालं तसं त्या आजाराचं असतं. काही ना कळू नये याची चिंता, काही ना 4 लोकांना कळावं याची चिंता. आजारी त्यांना कळावं, काही ना कळू नये याची चिंता. काही वेळेला आपण पाहिलं असेल, वृद्ध माणसं असतात, आजारी माणसं असतात, घरी पडून असतात, बाहेर कुठे जाणं शक्य नाही वगैरे,
त्यांचे ते काहीतरी एक वैशिष्ट्य आहे असं टिपिकल. आपण ते पाहिलं असेल तर, अनुभवले असेल, पाहिले असेल. आता पुढं आणि तसंच वाटतं की काय कोणाला ठोकाता आणि ती काय बाहेरची वेळ येऊ नये, पण त्यांचं सारखं ते कोणतरी भेटायला आलं की नाही वगैरे ती चिंता असते बघा. एक बारीक चिंता असते ती सारखं घरात ते चालू असतं. तो अमका आला नाही, अमक्याच्या भाचीची मुलगी ती आली नाही, किती दिवस झाले मी आजारी आहे, त्याला काय माहिती नसेल का, काय नसेल आली, काय बरं ती येऊन काय आपल्याला बरं करणार आहे, खरं सांगत होती की बरं करते का आपल्याला, काय कळत नाही, ती आली नाही. आणि इतक्या ते अंथरुणावर असताना इतके सगळ्या गोष्टी हातच्या हाताबाहेर गेलेल्या असताना सुद्धा ह्याचं सगळ्याचं स्मरण कसं राहतं असं काही वेळेला मला वाटतं. म्हणजे याची वृद्ध माणसं पाहिली आहेत त्यावेळेला त्यांच्याकडे बघितलं की असं वाटतं ह्यांना यांचे व्यवहार साधे करता येत नाही आहेत, पण त्या भाचीची कोण पुतणी का कोणते कोणाची कोणते आले नव्हते आणि तिची ती बहीण मात्र येऊन गेली. म्हणजे कसं आहे बघा, काही ना जाणीव आहे काही नाही. आता काय त्याच्यावर जाणीव असायची आणि काय नसायची, काय सगळं बरोबरच आहे सगळं. पण एक वाटत राहतं म्हणून आजारी हे आले नाही. तर आता असं जर सगळे आपण सगळीकडून ह्या अवस्थेत आहोत तर कोणी निश्चिंत करतो म्हटलं तर काय असेल ती फी घ्या, पण मला निश्चिंत करा असं म्हणावंच वाटेल की नाही मला सांगा. काय आजाराची चिंता असो, कळण्याची असो, न कळण्याची असो, काय पथ्य पाण्याची असो, कशाची असो, घरचं सांगितलं आता इतक्या तरा सांगितलं घराच्या, तर ह्याच्यात जर कोणी म्हणाला तर काय ते फी घ्या, पण भगवंत फी नाही घेत. आठवण ठेव म्हणतो फक्त बस. भगवंताची फी म्हणजे त्याची आठवण बस. आठवण म्हणजे काय अगदी मोठं दंगेखोरपणा करायची काय गरज नाही, काय उचलून द्यायची गरज नाही, काय आठवण. किती आठवण माणसाला आठवण. आता या क्षणी आपल्याला किती आठवणी कुठल्या कुठल्या येत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणच्या कशा 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 काय कुठं मनाचं चाललंय, त्यातले एक त्याला एवढंच. इतक्या कमी कामावर काम करणारा कोण नाही भेट माणूस. म्हणूनच तो देव आहे, आमच्यासारखा माणूस नाही. आमच्याकडे माणूस असतो तर फार वेळ फी मागितली असती माणूस असता तर, की नाही. एवढ्या कामाला, निश्चिंत करायच्या कामाला केवढी फी आहे. आपल्याकडे व्यवहारात नाही का, आपण जातो ते डॉक्टरांच्याकडे गेलो, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला काही झालेलं नाही, एवढं ऐकण्यासाठी बाहेर 500 रुपये द्यावे लागतात. म्हणजे जे काय असेल ते किती, म्हणजे कोणी काय राग म्हणू नका, ज्याची त्याची फी असेल ती आपली आपली घ्या, आपली आनंदात राहा, पण तुम्हाला काही झालं नाही. म्हणजे एक तुम्ही काळजी करू नका एवढं सांगण्यासाठी सुद्धा आपल्या माणसांच्या व्यवहारात काय होतं. आणि तारेनं दुसरा हा संसार तुम्ही काय काय असं जो खणखणीत सांगतो तो काय घेत नाही. आणि झालो पाडीवार सगळा आपण पुढे किंवा तरी घेऊच आपण, पण त्याच्या घरी चाकरासारखा मी राबायला तयार आहे, फक्त त्यांनी भक्त असावं, त्यांना आठवण ठेवावी. चांगल्या बाजूने आपण विचार करू. अभक्तांसाठी सुद्धा आहे ही गोष्ट वेगळी, पण भक्त असावं, आठवण असावी, त्याप्रमाणे त्याचे प्रयत्न असावेत, व्यवहारामध्ये विसरू नये. एवढ्या साध्याशा, म्हणजे ज्याला खरं सांगायचं तर लौकिकदृष्ट्या काय आपण किंमत समजाल त्याची काय, ती असताना सुद्धा, ती न देताना सुद्धा, ज्या दिवशी आपण नाम घेतलं नाही त्या दिवशी आपल्याला भगवंत सांभाळीत नाही का, असं क्षणभर विचार करा. त्या दिवशी आपण नावाला वेळ नाही, घ्यायचं राहिलं, विसरलो, गडबड आहे, कामं आहे, तमुक आहे, तर त्या दिवशी भगवंत आपला सांभाळ करीत नाही का, असं काय ते. त्या दिवशी सुद्धा सांभाळ तितकाच आहे ज्या दिवशी आपण अगदी दिवस नामाला दिलेला आहे. त्या दिवशी तितकाच सांभाळ आहे, तितकंच इकडे सांभाळ आहे. अगदी प्रपंचापासून दुसरा हा संसारच तारीत म्हटलं. संसार तारायला दोन्ही बाजू आहेत. एक आहे तसा जसा मांडला, केला हात, काय झाला आहे म्हणा, काय प्रारब्धाने झाले म्हणा, किंवा आपण केले म्हणा, काय जे काय मांडलं आहे ते बरोबर मी तारून पुढे नेईन, त्यातून बाहेर काढेन, त्यातून अशा बाजूनी आहे. आणि हा संसार पुन्हा वाटायला येणार नाही अशाही बाजूनी तुम्हाला सोडवीन असं कोण म्हणतो. एखाद्या प्रसंगात अडचण आली तर आपण एखाद्याला मदत मागितली, तेवढ्यापुरती शक्य असेल, संबंध चांगले असतील, भगवंतानी सद्बुद्धी दिली तर मदत करेल, पण ती त्यापुरती आहे, तो प्रसंग पार पाडण्यापुरती आहे. इथं संबंध प्रपंचाची दुस्तर प्रपंचाचा भार घ्यायचा आहे आणि
त्यात पुन्हा त्याला यात पुन्हा अडकू द्यायचं नाही. हे सगळं जे आहे ना, हे केवळ भगवंत म्हणजे इथे उल्लेख केलेला नाही, पण आपल्याला मुद्दाम आपण हे संबंध पद समोर लावलेलं आहे. त्यात पूतनेचा उल्लेख आहे, त्यात नामाचा उल्लेख आहे, अपकारांचा उपकार करण्याचा उल्लेख आहे, त्यात दीनबंधू हा मुद्दाम शब्द आलेला आहे. आपल्याला सुदामा माहिती आहे, तेव्हा दीनबंधू म्हणजे काय याची आपल्याला कल्पना येऊ शकते की ज्यांच्याजवळ आहे त्यांना द्यायची बुद्धी नसते, ज्यांच्याजवळ नाही त्यांना जास्त बुद्धी असते, काय ते करावं असं वाटतं, ते दीनबंधू. तेव्हा त्यांचा मी दीनबंधू आहे असं सगळं वाचलं की आपल्या लक्षात येईल हे कृष्ण परमात्म्याचं वचन आहे. जसे असाल तसे तारून येईल. आणि म्हणून असे भक्त अभक्त असे वेगवेगळे शब्द इथे येतात. आपण त्याच्याकडे पाहायला असेल तर आपल्याला अशी वचनं गीतेतच आढळतील. अनन्याश्चिंतयन्तो माम ते ठीकच आहे, योगक्षेमम वहाम्यहम्, बरोबरच. खड्ड्यांना दुसरं व्यवधानच नाही, त्यांच्या डोक्यात भगवंतच आहे आणि काय चाललंय तो व्यवहार त्याच्यासाठी चाललाय, त्यांचं योगक्षेम व्हायला येतं उघडच आहे. पण माम ही पार्थ व्यपाश्रित योपिस्य पापयोनयः, फार पापयोनींची वर्णन करायचं कारण नाही. महाराजांची भाषा पाहावी की स्मरण हे पुण्य आणि विस्मरण हे पाप. किती भगवंताचं विस्मरण हे पाप. मला सांगा, सकाळपासून आपला दिनक्रम आपण आठवावा आणि सांगावा की किती पुण्य केलं. काहीही घडो, आत्ता इथे जरी मोठ्याने जरा आवाज जरी आला तरी सगळं एकदम तिकडे लक्ष जाईल, जिथे कुठे आवाज येईल तिकडे काय झालं, काय तरी झालं असं की आपल्यात तर काही इथं काही झालेलं नाही, पण लक्ष तिकडे जाईल का नाही, स्मरणाचं विस्मरण होईल का नाही लगेच. आत्ता जे काहीतरी भगवंताचं स्मरण चालू आहे त्याचं क्षणात विस्मरण होईल, तर आपल्या सगळ्या त्या दैनंदिन कामात काय होत असेल त्याचं. मग असा जर विचार केला तर या अर्थाने पाप आणि पुण्य ही जी महाराजांनी व्याख्या मांडली तिचा विचार केला तरी अशांना माम ही पार्थ व्यपाश्रित्य योपिस्य पापयोनयः. बाकी अगदी काय कोण मारामाऱ्या काय केले असतील, पाप केले असतील किंवा काय ते असेल, हत्या केल्या असतील, युद्ध केली असतील, हत्या केल्या असतील, काय जे केलं असेल ते केलं असेल, ते मोडणारी यादी मोठी लांबलंच काय त्यात मोडणारी. पण ही किती सोपी साधी यादी आहे की मला माणुसकीचा विसर पडला, मला भगवंताचा विसर पडला. ही ती सोपी यादी आहे की जी मला रोज लागू आहे. मला मोठ्यांचे उपकार आठवले नाही, मला वडिलांचं स्मरण राहिलं नाही, काय जे असेल ते अगदी साधं रोज जे चालू आहे ते, कोणी माझं काम केलं त्याची मला आठवण राहिली नाही, इतकं साधं आहे. इतक्या साध्यापर्यंत ते पाप येऊन पोचतं, म्हणून त्याचे डोंगर तयार होतो आणि तो त्यानं निस्तरावा लागतो. तर या अर्थाने भेद जगामध्ये आहेत, पण त्यांचं आश्वासन आपण ह्याच्यावरचं जर निरूपण पाहिलं तर ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला आठवत असेल, आपण 9वा अध्याय तर जास्त बारकाईने बघितलाय, अखंड सगळा 9वा अध्याय म्हणजे आपद आहे. 9व्या अध्यायाचं जे सार आहे त्यातल्या विशेषतः शेवटच्या श्लोकांचं जे सार आहे ते सगळं इथं पदाच्या रूपाने त्यांनी भगवंताचं वचन म्हणून समोर ठेवलेलं आहे, कृष्णाचं वचन म्हणून समोर ठेवलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जसं म्हटलं तसं आपल्याला असं वाटतं की ठीक आहे, मला हे काही मी कबूल केलं, काय जप कबूल केला जमला नाही, काय साधन कबूल केलं जमलं नाही, आज्ञा सांगितली ऐकू शकलो नाही, काय आपल्याकडून एक समजा प्रयत्न चालू आहेत, अगदी सात्विक माणूस आहे त्याचे प्रयत्न चालले आहेत, ग्रंथ वाचन आहे, पारायण आहे, अमकाय तमकाय, काय जे सांगितले ते मला जमलं नाही, त्याचे मला खंत पापाचं एक छोटंसं अभिव्यक्ती आहे. खंत म्हणजे पापाची एक छोटीशी अभिव्यक्ती आहे म्हणजे खंत. तर ती जी खंत आहे ती सारखी अशी मनाला कुठेतरी सात्विक माणसाच्या वाटत राहते, टोचत राहते. खरं लांब असेल, अगदी थेट टाचणी नाही पण काहीतरी वस्त्रातली टाचणी तशी ती टोचत राहते. तर तशा ह्या टोच जी असते ती आहे तसे ह्या पापांच्या स्वरूपाचे भेद तर राहतीलच, भेद खूप असतील. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी उल्लेख करताना झाडं काही एका तऱ्हेची असतात का असं विचारलंय.
ते आपल्यासारखंच आहे. झाडात चंदनही आहे, खैरी आहे, बाबळी आहे, काय म्हणाल ते, किती प्रकारे आंबाई आहे, पणसही आहे, सगळी झाडच आहेत. काय कशाचा गुणधर्म कशाशी समान आहे, काय फळं कशाची कुठल्याशी समान आहेत. बाबळीला काटे आहेत, इतकेही झाडच आहे. झाड म्हणून म्हणलं तर झाडच आहे. तेच इकडे आम्रवृक्षासारखे आहेत, ह्याच्यासारखे आहेत, बाकीच्या उत्तम फळं देणारे वृक्ष आहेत, हे सगळे वृक्षच आहेत. ते वृक्ष काही सारखे आहेत का? ठीक आहे, पण शेवटी ते वृक्ष लाकूड म्हणून अग्नीला एकदा मिळाले की एकच, त्याच्याशी तादात्म्य होऊन जातात. मग माझ्याशी कोण तादात्म्य व्हायचं राहील? तारीनं दुस्तर हा संसार. कोण असेल त्याला तारी, भक्त अभक्त, ते भेद तुम्ही करा. हा चांगला नाही, हा चांगला आहे. विश्वात्मकाच्या आरतीमध्ये जे म्हटलेलं आहे, कुणी कुणा त्रासो, तुझला प्रियकण विश्वामधला, कुणी कुणा त्रासो. कुणीतरी कोणाला तरी त्रासलेलं आठवणच. बघा घरामध्ये मी काही पार लांब जात नाही, आपण घरामध्ये पाहावं, आपण सगळ्यांना प्रिय आहोत म्हणजे असं आपल्याला वाटतं. पण जवळच्या मैत्रिणीजवळ, आपण बाहेर गेल्यावर, मित्रांच्यात मग किती प्रिय आहोत ते तिथे कळतं. गृहीत धरू आपण नाही आहे समजा आपण, पण त्याला प्रिय नसू, पण भगवंताला त्याला आहे, वाईट आहे, ठीक, असू दे, तो माझाच आहे. आपल्या एखाद्या संस्थेमध्ये कामगार असतात, एखादा त्यांना कामगारांना एखादा प्रेमळ पिता मिळावा तसा समजा जर त्यांना सांभाळणारा धनी भेटला तर तो काम करणारा ओळखतो, काम न करणारा ओळखतो, काम चुकार करणारा ओळखतो, पण प्रत्येकाची नडही तो ओळखतो आणि ह्याची नड भागवेल तशी त्याची पण नड भागवेल. हे भगवंताचं लक्षण आहे, भगवत बुद्धीचं ते लक्षण आहे. इतकी बुद्धी शुद्ध असेल तर असं करता येईल, नाही तर ठीक आहे आता तुझं तू बघ, असं नाही. तो असं म्हणेल ठीक आहे तुम्ही माझाच आहे. म्हणजे गुरुदेवांसारख्याने कसं सांभाळ घ्या आपल्याला माहिती आहे. त्या अलाहाबादला जायच्या नावं घालायची होती त्यावेळेला, त्याचा काय उपयोग, ह्याचा काय उपयोग, म्हणजे शेवटी त्या सगळ्यांचा प्रपंच त्यानं चालवायचा होता. तारीनं दुसरा हा संसार हे गुरुदेवांसारख्याने असे छोट्या प्रमाणात ते त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहायला मिळतं. एवढं मोठ्या प्रमाणातलं आपल्याला आकाशाचं नाही कळणार. तुझला प्रियकण विश्वामधला कुणी कुणा त्रास वगैरे हे कदाचित आपल्याला नाही पाहायला मिळणार, पण ह्या घटना पाहायला मिळतात. तेव्हा यादी करायची चालायची दरवेळेला, अलाहाबादला बरोबर कोण आल्याचे, अगदी जवळ एक 5-10 माणसं ते असणारच. तर ते सेवा करतो, हा मुक करतो, तो मुक करतो, मुक करतो. एका माणसाचं नाव आपल्याला माहिती आहे की एका माणसाचं नाव घालताना बाकीचे म्हणले कशासाठी, त्याचा काय उपयोग आहे, काहीतरी उगाच त्रास निर्माण करतो, काहीतरी हे करतो आणि काही उपयोग पडत नाही म्हणा, काय नाही काय नाही. असू दे म्हणले. तो नेमाला बसतो, तो पद म्हणतो. आता आपल्याला माहिती आहे की तिथे एक पद्धत आहे की नेमाला माणसं बसली शांतपणे जपाला तासनतास बसलेले असतात, 3 तास 8 तास ठरलेले आहेत नेमाच्या वेळा. तर त्यावेळेला 1 तासभर गेला की आपल्याकडे इथे मोठे ज्यावेळेला जप असतात त्यावेळेला आपल्याला माहिती आहे, इथे हा प्रयोग आपण त्यांच्या कृपेनेच करतो की थोडा बदल होतो, चित्ताचं एक कंटाळवाणीपणा निघून जातो सतत जपात मोहन जपात असल्यामुळं. म्हणून आपण एखादं चांगलं पद म्हणतो त्यावेळेला. मग त्यावेळेला ते पद तिथे असं म्हणण्याची पद्धत आहे, एक तिथल्या सेटअपचा तो भाग आहे. तर त्यावेळेला एखाद्याचं करुणेचं मग ती निवडून दिलेली असायची गुरुदेवानी, हे पद म्हणावं ते पण म्हणावं, अशी कुठली पदं जी आपल्याला त्या पुन्हा नामाकडे जायला उपयोगी पडतील, इतर विचार थांबतील, नामाला पुन्हा एकदा अर्थात येईल, पुन्हा एकदा जोर येईल, अशा अर्थाचं एखादं पद बस. मग ते पद म्हणायचं जाऊ दे. तो जप करीत असताना पद म्हणतो तर त्याचं नाव घाला त्याच्यात. आता त्याचं नाव घाला म्हणजे किती 1000 रुपयाला पडले ते. इथून अलाहाबादला त्याला घेऊन जायचं, त्याला बरोबर सांभाळायचं. हे कधी जेव्हा येणार 4 महिन्यांनी 6 महिने सुट्टीवर, त्यावेळेला ते परत येणार. आपल्या घरातल्याला एक दिवस कोणाला सांभाळायची वेळ आली, जाऊ दे मी काय बोलत नाही त्याच्याबद्दल. एखादा पाहुणा यायचा झाला तर साधारण तुमचं कसं काय बेत आहे असं फोन करतो की नाही आधीच. समजा एखादा कोणी येणार आहे असं कळतं, बेताला फोन आला बाबा की आम्ही असे तिकडे येणार आहोत. हो का, वा वा छान, बरं झालं, बरेच दिवसांनी तुमचा फोन आला, आनंद वाटला, कितीतरी दिवसांनी आपली भेट होतीये. सगळं ते बरोबर आहे, फक्त साधारण म्हणजे तुमचं हे कसं आहे, म्हणजे शेड्यूल कसं आहे,
चांगलं म्हणायचं काहीतरी असं भाषेमध्ये, म्हणजे कळत नाही पटकन काय आपल्याला काय म्हणायचं ते कळतं, ते त्याला कळतं बरोबर. नाही मी एकच रात्र आहे, सकाळी लवकरची गाडी आहे. हो का, कशाला, नाही तर थांबा ना एखादी, आता एकदा गाडी कळल्यावर मग काय काही जातोय म्हणल्यावर मग 2 दिवसाचा आग्रह करायला काय हरकत नाही. हे आपलं प्रपंच. आणि तिकडं काय त्याला बरोबर घेऊन यायचं. हे असं यांच्या ठिकाणी हे भगवत गुण असतात म्हणून संत असतात. भगवत गुणांचा अभ्यास आहे, प्रत्यक्ष ते करतात. म्हणून गढूळ पाणी, गटार, ते ज्ञानेश्वर महाराजच वर्णन करू जाणे. गढूळ पाणी असो, गटार असो, काय नाले असोत, कोढे असोत, खरोखर ज्या वेळेला आपण असं जर नदीच्या काठाने जर कुठे फिरला असाल तर आपल्याला कल्पना येईल की काय जे येऊन मिळत असतं ते जर पाहिलं तर आपण गावात काय काय करीत असतो ह्याची सगळ्याची तिथं आपल्याला हजेरी मिळेल अक्षरशः. ते नाले काय, ते हे काय, त्याच्यात सोडले रसायन काय, ते वस्तू काय, ते ड्रेनेजेस काय, असंख्य गोष्टी. म्हणून त्याला त्यांनी म्हटलं गटार काय, नाले काय, गढूळ पाणी काय. पण म्हणले गंगा कोणाला नाही म्हणते का, नाही नदी नाही म्हणते का. काही परत पाठवून दिले. आपल्याकडे टेस्टिंग डिपार्टमेंट असते की नाही, जरा समजा कुठेतरी MM काहीतरी हे झालं, रिजेक्ट होतो माल लगेच. तर ते ठीक आहे, ते व्यवहार आहे, ते आहे, त्यांनी काय अगदी चालवून घ्यावं असं म्हणत नाही, नुकसान करून घ्यावं असं म्हणत नाही. पण भगवत गुण काय आहे हे आपल्या लक्षात असं की तसं काय झालं तर आता ह्यातलं रिजेक्ट करण्यासारखं नदीच्या ठिकाणी जर बसवायचं ठरवलं काही नदीत कुठनं पाणी येईल का नाही मला शंकाच आहे. नदीतलं जे पाणी आहे ना आहे तसं पुढे जात राहील. हे जे सगळं गटार गंगा, सगळ्या ओढे नाले काय जे सगळं आपलं सांगलेलं वगैरे पाहतं, शेरी नाला अमकं तमकं किती प्रकार, सगळं आपलं आलं की घ्या ठेवून, आलं की घ्या ठेवून, शुद्ध करा पुढे पाठवा, शुद्धीकरण करा पुढे पाठवा. तेव्हा हे जसं आहे तसं ते, म्हणून त्यांनी ते म्हटलं की ये पिस्य पापयोनया. तेव्हा काही असो ते इथं कुल जाती वर्णा प्रमाण असं जे म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांनी, ते त्यासाठी म्हटलं. कसा काय कुठला ह्याचा विचार मी करीत नाही, मी फक्त त्याचा उद्धार करणं जाणतो. आलेलं गटार आहे, गंगा ती आहे, गंगा आहे, एखादं अशुद्ध आहे का, काय गढूळ आहे का, काय त्यात मिसळले का, रसायन आहे, केमिकल आहे, त्रासाचं आहे, दूषित आहे, जे आहे ते मी स्वीकारतो. या अर्थाने हे बरोबर सगळं चाललंय, हे गीतेचं रिफ्लेक्शन आहे, हे लक्षात आलं असेल आपल्या. म्हणून मी भगवद्गीतेची त्यांनी लिहिलेली आरती समोर लावली. असं की ते एक युनिट्स आहेत खूप, तर ती त्या समोर ठेवायचीच आहेत. कधीतरी आपल्याला ते म्हणायला ह्याला उपयोगी पडतील, तर उपासनेला उपयोगी पडतील. त्यात सुद्धा किती बारीक ज्ञानेश्वर महाराजांनी सांगावं आणि हे यात त्यांनी वर्णन करावं, यात सुद्धा तसंच वर्णन केलेलं आहे या पदामध्ये सुद्धा. तसं भगवंताकडे येणारा, कृष्णाकडे येणारा अर्जुनही कृष्णाचा, तोही कृष्णाचाच आहे, तोही भगवंताचाच आहे. त्याला तर आपलं म्हणणं किती बरं वाटत असेल की जो जिज्ञासू आहे, जो करतो आहे सांगितलेलं, निदान ज्याला ते करावाची तळमळ आहे, होत नसेल पण करावाची तळमळ आहे, हे सगळं करणारे आहेत आणि ऐकलं सोडून दिलेले आहेत किती तर आहेत. उलट त्याचा द्वेष करणारे आहेत, म्हणजे किती प्रकार असतील. एक अर्जुन घेतला, एक उद्धव घेतला, काही पांडव घेतले, काय भीष्माचार्य घेतले. तर ते सुद्धा आपल्याला माहिती आहे आचार्य काय आहेत, त्यांची कुवत आणि क्षमता किंवा उंची काय ह्याची आपल्याला कल्पना आहे. नारदांसारखी घेतले, त्यांची क्षमता काय आपल्याला माहिती आहे. तेव्हा अशांच्या पर्यंत सगळे तेही माझे आहेत. हे भगवत गुण आहे, हे कृष्ण परमात्माच सांगू शकेल. हे सगळे माझे आहेत. हे भीष्माचार्यांपासून महाराजांपासून अर्जुनापर्यंत सगळ्यांना माझे आहेत म्हणणं हे एक वेळ कळेल, पटेल, सोपं आहे असं वाटेल, पण कंसाला आपलं म्हणेल का. जरा आपल्या मनाविरुद्ध एक दिवस मनुष्य वागला तर दुसऱ्या दिवशी ओळख देत नाहीत त्याची. बघतो आपण व्यवहारात कितीही असतं, एक दिवस मनासारखं नाही झालं तर अस्वस्थता राहते.
ज्यांनी अशी वैर धरलेली आहेत अक्षरशः, जे जन्मापासून वैर, मी म्हणतो जन्माआधीपासून वैर, हो की नाही, कसंच वैर जन्माच्या आधीपासून वैर आहे. तेव्हा असं वैर धरलेले आहेत किंवा भीती वाटणारे आहेत, त्याच्याबद्दल भीती बाळगून आहेत कायम, शिशुपालासारखे वैर ठरवलेले आहेत. मुद्दम सगळं गीतेकडे आणि कृष्णाकडे जातं. शिशुपालासारखे वैर धरलेले आहेत. हा दिलं असेल वचन, आपल्याला सगळं पाठ आहे म्हणून मी ते सांगत नाही, पण आपल्याला माहिती आहे की त्यानं तर वैर धरलंच आहे, म्हणलं तो अपराध करणारच, अपमानाची संधी सोडणार नाही. ते शिशुपाल वगैरे जाऊ द्या, आपल्या प्रपंचामध्ये सुद्धा अशी काही माणसं भेटतात कुठेतरी आपल्याला, की कुठेतरी आपलं उणं धुणं काढायची किंवा अपमान करायची संधी सोडत देत, तेवढं हुडकत असत. बाकी एरवी सगळं शांत, की वेळ आली की बरोबर ते काढतातच काहीतरी. काय प्रपंचाचं स्वरूप आहे काही कळत नाही. या सगळ्यांना आपलं म्हणणं म्हणजे एक उपासना आहे, एक मोठी तपश्चर्या आहे, किंवा ते भगवंत करतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणताना म्हटले, बघा तुम्ही कशानं माझ्याकडे आला हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं नाही, कशानं तरी आला ना, मी तुमचाच आहे. कशानं तरी आला ना, कुठल्या तरी निमित्ताने भक्तीनं तर येतोच मनुष्य, भगवंताकडे मनुष्य भक्तीने येतोच. प्रेम असतं, आदर असतो म्हणून येतो, विषयानी येतो, मागण्यासाठी येतो, मला काहीतरी हवं असतं म्हणून येतो. तिथलं काही नकोच झालं म्हणून सुद्धा येतो, विरागाने सुद्धा येतो, त्याला विरक्ती येते म्हणून सुद्धा येतो. या अर्थाने की तिथलं काही नकोच झालं. काही वेळेला आपलं असं होत नाही की इतकं कावायला होतं की जाऊ याचं कोणाकडे तरी जाऊ असं वाटतं. आता कोणाकडे जाल अशा वेळेला? आपल्याला ज्याची आवड आहे, जो आपल्याला अशा वेळेला समजून घेईल, जो आपल्याला दोन शब्द सांगेल, तीच देईल, त्याच्याकडे जावं असं वाटेल की नाही? आपल्या व्यवहारामध्ये होतं, प्रपंचात हे कावल्यासारखं होतं, काहीतरी माणसं चित्रविचित्र वागतात, हे होतं, मनासारखे काही होत नाही, सगळा त्रास होतो. त्यावेळेला का उठून मग ऑफिसमध्ये कामाला जायचे, काय एखाद्या शत्रूकडे जाल की जो आणखीन जो संकटात टाकेल, नाही, अशाकडे जाऊ की जिथं मन मोकळं होईल, शांत होईल, आपल्या सगळ्या ही दुर्भावना निघून जातील, हे सगळं जाईल. म्हणजे इथलं वैराग्य आला असेल तरी माझ्याकडे आलात तरी तुम्हाला मी जे प्रेम द्यायचं तेच देईन. कोणी कुणा त्रास देत एकमेकाला, मी नाही त्रासत. तेव्हा ज्यांनी हे वैर धरलं, त्यांना विरक्ती आली म्हणून आले, ज्यांना काही हवंय म्हणून आले, हवंय म्हणून आली माणसं येत नाही. प्रपंचकांना तर ह्याची सवय जास्त. कोण गोड बोलायला लागला की आपल्याला वाटतं की नाही काहीतरी असणार आहे, फक्त थांबलं पाहिजे थोडं म्हणजे कळेल. कसं काय अलीकडे बरेच दिवसात भेट नाही, ते विचारणं होतो काय म्हणतात चिरंजीव, सगळं व्यवस्थित चाललंय ना, अलीकडे आपले गाठ झाली नाही बरेच दिवसात म्हणून मुद्दाम फोन केला होता. म्हणतो ते ठीक आहे सगळं, आता पुढचं सांगा काय, कारण पुढं काहीतरी असतंच विषय असं आहे ना, काहीतरी ते हवं आहे, तर त्याच्यासाठी आला असाल तरी या, काही हरकत नाही. ते अशानं कोण सांभाळेल मला सांगा? त्या सरळ वाकडे काय जे तऱ्हा असतील माणसांच्या त्याचे सगळे, त्या सगळ्यांना भगवद्गीता कृष्णच आपलं म्हणू शकतो, सगळ्यांना, प्रत्येकाला गेलेल्या. आणि आता उद्धाराच्या ज्या दोन बाजू आहेत ज्या या अभंगामध्ये आहेत, आत्ता आपण पहिले त्याची ओळ, मी काही फार ओळीत गेलो नाही, फक्त पहिल्या ओळीत आपण आत्ता जे पाहतो आहोत त्यात सुद्धा आपण पाहिलं असेल तर पहिल्या ओळीत आपण पाहिलं की भक्तासी तरी तारीत असे, भक्त असं तारतो तर तो उघडच आहे, भक्तांनाही यातून बाहेर काढतो, काय प्रसंग असेल तर त्यातून, काय हवं असेल तर ते देऊन, काय त्याचा मागणं असेल ते पुरं करून, काय असेल ते करून, त्याला तर त्यातून बाहेर काढतोच भक्तांतरी. पण त्याच्याबरोबर दुष्टा करुणी मार हे म्हणे, दुष्टाचा उद्धार हा आत्यंतिक दृष्ट, जो त्याच्या खाली आहे त्याला सांभाळूनच घेतलेला आहे. शिशुपालासारख्याला सुद्धा 99पर्यंत सांभाळूनच घेतलेला आहे, 100व्या वेळेला उद्धार केलेला आहे, मारलेलं नाही या अर्थाने, त्याचा उद्धार करायचा होता म्हणून ते केलेलं आहे. तेव्हा ह्या प्रातिनिधिक असतात गोष्टी. तर तसं
भक्तांना तारतो. आणि अशाही परीनं पुढे 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 जाणारे जर समजा दुष्ट प्रवृत्तीच समजा जर अशी झाली की जी टोकाला गेली तर तिला मारून उद्धारतो. शेवटी उद्धारीन तर उद्धारीन, तारीन तर तारीनच, त्याला तारणारच. जरी दुष्ट असला तरी सुद्धा त्याला तारीन हे केवळ भगवंत म्हणेल. आणि म्हणून हे जे पद आहे ते कृष्णाचे स्वरूप सांगणारं पद आहे, त्याची भक्ती सांगणारं पद आहे. समोहम सर्वभूतेषु न द्वेष्योऽस्ति न प्रियः. समान आहे माझे वागणूक समान आहे. आपण हे वाटतं सगळं बोलायला, पण एक क्षणभर एक प्रयोग करून बघा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्री झोपेपर्यंत समोहम सर्वभूतेषु समोर लिहून ठेवलं. मी व्यवहार सोडा असं म्हणत नाही, हे प्रयोग म्हणून सुचवलेले की समोहम सर्वभूतेषु न द्वेष्योऽस्ति न प्रियः. समोहम सर्वभूतेषु जो आला त्याला माझ्याकडून मिळणारी वागणूक समान आहे असं राहायचा प्रयत्न करायचं ठरवलं तर तास 2 तास जाणं सुद्धा कठीण आहे. जर आपला व्यवहार असेल आणि जाणं येणं असेल, आता एखाद्याकडे कोणी येतच नसेल तर समूहम सर्वभूतेषु, दारच उघडलं नाही दिवस, कोण आला नाही गेला नाही, भांडला नाही, प्रेम नाही, काही नाही, काहीच नाही, त्याला समूहम ठीक आहे, हो काय दार बघत नाही. तर तसं नाही, ज्याचा व्यवहार आहे, संबंध आहे, तिथे तो समत्व चित्ताचं राखू शकतो. निदान चित्ताचं आपल्या समत्व राखता येईल. व्यवहाराने काय करायचं ते करावं लागेल. महाराजांनी समत्वाच्या बद्दल सांगताना फार अगदी बारकाईने बोललेले आहेत. आपल्याला आठवत असेल, जावई पूर्वी घोड्यावर यायची बघा, त्यावेळेला महाराजांनी समत्वाचं उदाहरण दिलं होतं की जावई पूर्वी घोड्यावरून यायचे. आत्ता ते तात्पुरते म्हणजे फिरवतात त्याला इकडून तिकडे, म्हणजे काही ना, पण ते घोड्यावरून म्हणजे जाणं येणंच घोड्यावर नसायचं. आणि जावई तसे घोड्यावालेच बघायचे त्या काळात. आता गाड्यावाले बघतात. तर ते जे काय असेल ना, तर ते यायचे. तर त्यावेळेला ते आले की सासरेबाबा त्यांचं स्वागत करायचे. वाड्याच्या बाहेर हे असायचे गुरं वगैरे, ते कोठा अमका तमका तबेले यांचे ही तालेवार असायची गोष्टी. तर त्यामुळे ते आले की ते ज्या जावयानं त्या घोड्याने आणलं त्याला तिकडं तबेल्यात उत्तम चारा चंदी सगळं, ह्यांना इकडं पायावर पाणी घालून इकडं पाटावर वगैरे. महाराज म्हणले ही समता, त्याला चारा चंदी, आणि ह्यांना इकडं आता आपल्याला माहितीच आहे काय काय. याला समत्व म्हणजे काही हे नव्हे, याला चारा चंदी म्हणजे खरंच किंवा नाही का. समत्व म्हणजे समूहम सर्वभूतेषु, घोड्याबद्दल जी कृतज्ञता, जे प्रेम दाखवायला पाहिजे ते त्याला दाखवणं, म्हणजे त्याला काही आम्रखंड घालणं नव्हे. बरोबर आहे ना. मला काय म्हणायचं आपल्या लक्षात आलं असेल, महाराजांनी सोपं करून सांगितलंय. आता ह्याला पाठ दिला म्हणजे घोड्याला पाठ द्यायची की त्याला ठीक आहे, त्याला तुम्ही तबेल्यात चांगल्या तऱ्हेनं व्यवस्थित त्याची व्यवस्था, उभारायची व्यवस्था केली, बसायची व्यवस्था केली, काय ते केलं ना, झालं बरोबर ते सगळं. तसं का त्याला तबेल्यात पाठवायचं म्हणजे शेवटी आपण समत्वाचं बरोबर आपल्याला आकलन नसावं. जो वेळेसारखं सारखं वागायला गेलं तर घोटाळा होईल सगळीकडे. तर त्या अर्थाने नाही, समूहम सर्वभूतेषु, आत कुठे कोणाबद्दल द्वेषही नाही आणि अशा अर्थाने प्रेमही नाही. एक समान वागणूक आहे. त्याचे जसं ही अवस्था आहे त्यानुसार त्या समान वागणूक आहे. जो आदर, जे प्रेम त्या पशुबद्दल आहे आणि जे देणं योग्य आहे त्याला, ते त्याला दिलेलं आहे, आणि जे देणं यांना योग्य आहे ते ह्यांना दिलेलं आहे. तर ही जी आहे ही भूमिका भगवंत जपतो. आणि त्याही पलीकडे जाऊन अपिचेत सुदुराचारो मग असे म्हटले ते, तेव्हा हे भगवंत करू शकतो. म्हणून त्या भगवंताची त्याने आरती केली ती एकदा केव्हा तरी पाऊस. पण तोपर्यंत ही एक आरती बघू आज. आणि आज थांबू. बाकीच्यावर मला सांगायचं होतं की प्रपंचाची गेल्या वेळा 4 वैशिष्ट्ये सांगून ठेवलीत. त्या प्रत्येक वैशिष्ट्याचा भेद आणि त्याच्यावर उपाय सत्पुरुष कसा देतात ते आपल्याला बघायचे. पण ते आज आता ह्यावेळी बघणं अवघड आहे. पण ही आरती तेवढी बघून ठेवेल. हे ज्या कृष्णाचं वचन म्हणून हे आत्ताचं तारेनं आपण पाहिलं, त्याचं जे वचन आहे, म्हणणं आहे, त्याची आरती स्वामींनी कशी केलेली आहे तेवढी फक्त एकदा
जय भगवद्गीते जय देव जय भगवद्गीते तापत्रय संहारो निवारी भवदुरिते तापत्रय संहारो निवारी भवदुरिते जय देव जय भगवद्गीते जय देव जय भगवद्गीते तापत्रय संहारो निवारी भवदुरिते तापत्रय संहारो निवारी भवदुरिते पार्थरथावरी वसले असता भगवान पार्थरथावरी बसले असता भगवान त्यांच्या मुखकमळातून झालीसी निर्माण त्यांच्या मुखकमळातून झालीसी निर्माण तव श्रवणाच्या योगे पंडूनंदन तव श्रवणाच्या योगे पंडूनंदन मोहातीत होऊन झाला पावन मोहातीत होऊन झाला पावन जय देव जय भगवद्गीते जय देव जय भगवद्गीते तापत्रय संहारो निवारी भवदुरिते तापत्रय संहारो निवारी भवदुरिते अष्टादश अध्यायी तुझा विस्तार अष्टादश अध्यायी तुझा विस्तार लेखन पठणे श्रवणे उद्धरिसी नर लेखन पठणे श्रवणे उद्धरिसी नर हरिहर ब्रह्मास्तविती तुझ वारंवार हरिहर ब्रह्मास्तविती तुझ वारंवार अगाध महिमा न कळे कवणासी पार अगाध महिमा न कळे कवणासी पार जय देव जय भगवद्गीते जय देव जय भगवद्गीते तापत्रय संहारो निवारी भवदुरिते तापत्रय संहारो निवारी भवदुरिते श्रीकृष्णे काढून या वेदांचे सार श्रीकृष्णे काढून या वेदांचे सार प्रगट केली ब्रह्म विद्या परिकर प्रगट केली ब्रह्म विद्या परिकर सर्व हि विश्वजनाचा केला उद्धार सर्व हि विश्वजनाचा केला उद्धार निरंजन पद देऊन हरेला संसार निरंजन पद देऊन हरेला संसार जय देव जय भगवद्गीते जय देव तापत्रय संहारो निवारी भवदुरिते तापत्रय संहारो निवारी भवदुरिते तापत्रय संहारो निवारी भवदुरिते दुस्तर हा संसार तारीन दुस्तर हा संसार तारीन दुस्तर हा संसार भक्तासी तरी तारित से परी भक्तासी तरी तारित से परी दुष्टा करुणी दुष्टा करुणी मार तारिन दुस्तर हा संसार तारिन दुस्तर हा संसार तारिन दुस्तर हा संसार पहा माझ्या नामे क्या पहा माझ्या नामे क्या केला बहु उद्धार
बहु उद्धार तारिन दुस्तर हा संसार तारिन दुस्तर हा संसार तारिन दुस्तर हा संसार भक्ता भक्ता साठी युगायुगी भक्ता भक्ता साठी युगायुगी धरितो मी अवतार धरितो मी अवतार तारिन दुस्तर हा संसार तारिन दुस्तर हा संसार तारिन दुस्तर हा संसार भक्ताच्या तरी अंकित घरचा भक्ताच्या तरी अंकित घरचा झालो पाडीवार झालो पाडीवार तारिन दुस्तर हा संसार तारिन दुस्तर हा संसार तारिन दुस्तर हा संसार निरंजन मी असता या जगी निरंजन मी असता या जगी झालो की साकार झालो की साकार तारिन दुस्तर हा संसार तारिन दुस्तर हा संसार तारिन दुस्तर हा संसार उद्या ज्ञानेश्वरीचा आदला रविवार उजळणीसाठी ज्ञानेश्वरीची CD संध्याकाळी 5 वाजता नेमप्रमाणे मनुजा राम सदावद मनुजा राम सदावद मनुजा राम सदावद भ्रमदायक जग सर्व हि मानुनी भ्रमदायक जग सर्व हि मानुनी माया आसद रे माया आसद रे मनुजा राम सदावद रे मनुजा राम सदावद रे मनुजा राम सदावद रे कामाधिक रिपु दंडुनियंतरी कामाधिक रिपु दंडुनियंतरी सांडी दुर्मदरे सांडी दुर्मदरे मनुजा राम सदावद रे मनुजा राम सदावद रे मनुजा राम सदावद रे सावळी सुंदर मूर्ती हरीची सावळी सुंदर मूर्ती हरीची ध्याई मनिया धरे ध्याई मनिया धरे मनुजा राम सदावद रे मनुजा राम सदावद रे मनुजा राम सदावद रे रघुवीर अक्षय देल तू
तू ते निरंजन पद रे, निरंजन पद रे मनुजा राम सरावद रे, मनुजा राम सरावद रे, मनुजा राम सरावद। जानकी स्मरण जय